पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी मनाली करण महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण नालासोपारा येथे मायभूमी फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली आहे, तिथे आलो आहोत। तर ह्या मायभूमी फाउंडेशनचे सर्व अनंत काप सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की हे कार्यक्रम कशा प्रकारे असणार आहे आणि त्यांची संस्था। सर नमस्कार, मला सांगा की ही तुमची संस्था कशा प्रकारे चालू झाली आणि कधीपासून चालू झाली आणि कशा प्रकारे ही कार्यरत आहे। नमस्कार, मायभूमी फाउंडेशन मार्फत मायभूमी फाउंडेशनची मूळ स्थापनाच जे लोकांच्या भल्यासाठी कुठेतरी गरजू लोकांना मदत मिळावी यासाठी आपण 2022 साली मायभूमी फाउंडेशनची स्थापना केलेली आहे। अनेक कोकणातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्राचा जो बोजबारा उडालेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे। कोकणामध्ये किंवा कोणताही जरी माणूस आजारी पडल्यानंतर त्याच्यावर चांगले उपचार व्हावे यासाठी कोणतीही मदत मिळत नाही। यासाठी आम्ही कोकणातील असल्यामुळे आपल्याला सगळ्याची जाणीव असल्यामुळे लोकांना कुठेतरी आधार मिळावा यासाठी आपण मायभूमी फाउंडेशनची स्थापना करून गोरगरीब लोकांना मायभूमी फाउंडेशन मार्फत मुंबईतील सरकारी निमसरकारी हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार मिळावे यासाठी आपण मायभूमी फाउंडेशनची स्थापना केलेली आहे। म्हणजे तुम्ही फक्त रक्तदान शिबिर राबवत नाही तर ह्या प्रकारे अजून दुसरे हे पण कार्यक्रम पण आयोजित करता का? होय होय, आपण मायभूमी फाउंडेशनची स्थापना करून लोकांना फक्त वैद्यकीय क्षेत्रामध्ये मदत करत नाही तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण अनेक गोष्टी आपण रुग्णाला उपलब्ध करून देतो। त्यासाठी रक्तदान शिबिर असू द्या, आरोग्य शिबिर असू द्या किंवा कोणत्याही समजा मुख्यमंत्री सहायता निधी असो, शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या मिळवून देण्यासाठी आपण मायभूमी फाउंडेशनच्या मार्फत मदत करतो। आणि जे रुग्ण असतील त्यांना चांगलं योग्य मार्गदर्शन देण्यासाठी सुद्धा चांगले प्रयत्न करून कुठेतरी लोकांना मोफत उपचार व्हावे यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत। मग आतापर्यंत इतक्या वर्षात तुम्हाला लोकांकडून कसा प्रतिसाद मिळाला ह्या बाबतीत? लोकांकडून खरोखर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। मायभूमी फाउंडेशनच्या मार्फत आज दिवसरात्र अहोरात्र सेवा देण्यासाठी आपले सगळे आमचे वैद्यकीय सेवेकरी आज अनेक रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत। त्यांच्या माध्यमातून लोकांना चांगल्या सोयीसुविधा मिळत आहेत आणि अहोरात्र मेहनत घेऊन एखादा पेशंट रात्री अपरात्री कधी आला तर त्याच्या सेवेसाठी आज ॲडमिट करण्यासाठी आपले रुग्णसेवक मग समजा जे हॉस्पिटल असू द्या, केम हॉस्पिटल असू द्या, नायर हॉस्पिटल असू द्या अशा किंवा टाटा हॉस्पिटल असू द्या, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी मदत करण्यासाठी आपले सेवेकरी उपलब्ध असतात। सर, जर एखाद्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना तुमची जर मदत हवी असेल तर तुमच्यापर्यंत संपर्क कसा साधायचा असं त्यांनी? आज कोकणातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील आपला जो नेटवर्क आहे बरेचसे रुग्णसेवक किंवा आपला ज्या संपूर्ण जो मायभूमी फाउंडेशन मार्फत गाजावाजा झालेला आहे त्यामार्फत अनेक लोकांना किंवा जे मित्रपरिवार त्यांच्यामार्फत मायभूमी फाउंडेशन एक सगळ्यांच्या परिचित असल्यामुळे डायरेक्ट आज माझे सगळे सहकारी आहेत इतर रुग्णालयामध्ये किंवा आमच्या आजूबाजूचे समजा ग्रामस्थ वगैरे यांच्यामार्फत सगळ्यांना संपर्क करून किंवा आपण त्यांना एक नंबर दिलेला आहे त्यामार्फत आपण आपल्याकडे संपर्क होतो आणि त्या माध्यमातून आपण लोकांना मदत करतो आहे। धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहिलं आहे की ह्यांच्यातर्फे फक्त रक्तदान होत नाही तर रुग्णांना जी काही मदत लागते, जे पण ऑपरेशन्स आहे, ज्या सर्जरीज आहेत त्या सगळ्यांना जी गव्हर्नमेंटकडून निधी मिळालेली असते ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे हे काम देखील करत असतात। आणि तुम्हाला जी मदत हवी आहे ते सुद्धा हे लोक करून द्यायला तयार आहेत, तर तुम्ही नक्कीच यांच्याकडे संपर्क साधा। धन्यवाद।